मार्केटपेक्षा भारी श्रीखंड जर घरच्या घरी तयार होणार असेल तर आपण घरीच का करू नये। इथे मी दूध घेतलेलं आहे, कोमट दूध। त्यामध्ये 1 चमचा विरजण घालायचं आहे, म्हणजे दही घालायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे दही होण्यासाठी रात्रभर ठेवून द्यायचं आहे, जवळजवळ 7 ते 8 तास। रेडीमेड दही घेतलं तरीसुद्धा चालणार आहे। इथे माझं दही तयार झालेलं आहे। आता हे दही आपल्याला कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचं आहे। तर मी इथे एक मलमलचा सुती कापड घेतलेला आहे, खाली गाळण ठेवलेली आहे आणि त्याच्या खाली भांडं ठेवलेलं आहे। तर मलमलच्या कपड्यामध्ये आपल्याला हे दही घालून घ्यायचं आहे, छान त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे, याची गाठ मारायची आणि आपल्याला हे असंच फ्रीजमध्ये पुन्हा एकदा 7 तास तरी ठेवून द्यायचं आहे। यातलं संपूर्ण पाणी निघाल्यानंतर 7 तासानंतर हे मी बाहेर काढलं आणि हे बघा आपल्याला मस्त सॉफ्ट क्रीमी असं घट्ट दही मिळालेलं आहे। आता यामध्ये केसर घालायचं आहे। केसर दुधात भिजवून घातलं तरीसुद्धा चालणार आहे। मी इथं केसर भाजून घातलेलं आहे। त्यानंतर पिठी साखर आणि ड्रायफ्रूट्स घालायचे, छान मिक्स करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे। वेलची पावडर घातल्यानंतर पुन्हा एकदा याला छान फेटून घ्यायचं आहे आणि बस आपलं श्रीखंड इथे तयार झालेलं आहे। अतिशय सॉफ्ट असं टेक्स्चर याला आलेलं आहे, खूप छान टेस्ट होते। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं अजिबात आंबटपणा येत नाही। फ्रीजमध्ये आपल्याला ह्याला पाणी निथळेपर्यंत ठेवायचं आहे आणि फेटून झाल्यानंतर पुन्हा एकदा 1-1.5 तासासाठी ठेवायचं आहे, म्हणजे आपलं श्रीखंड परफेक्ट असं तयार होईल। तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। 1 तासानंतर मी पुन्हा हे फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर तुम्हाला याचं टेक्स्चर दाखवते। नक्की ट्राय करा, खूप सोपी रेसिपी आहे।